अमोल पाटील इकडे त्याला सांगा बाबा मला इकडे आणि आता 4 जण आम्ही सहकारी मंत्री आहोत. तर जिल्हा प्लॅनची बैठक 7 तारखेला आढावा त्याचा माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार साहेब पुण्यामध्ये घेणार आहे. दादांकडे 4ही आम्ही मंत्री जाऊन आग्रह करून जेवढी आम्ही मागणी केली त्या मागणीप्रमाणे निधी जिल्ह्याला द्यावा यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलं. पहिली बैठक होती. नवीन जे माननीय आमदार महोदय पहिल्या वेळी DPDCला आलेले आहेत त्यांनी सुद्धा काही सूचना त्यांच्या मतदारसंघातल्या विषयांसंदर्भातल्या मांडल्या आणि सकारात्मक खेळीमेळी आजची बैठक पार पडली. प्रतापगडच्या अनुषंगाने प्रतापगडाच्या संवर्धनाचं काम सुरू. उद्या त्याची बैठक मी लावलेली आहे मुंबईमध्ये. खासदार नितीन काका मगाशी बैठकीमध्ये होते आणि मध्यंतरी मी स्वतःसुद्धा प्रतापगडला व्हिजिट केली होती. तिथं जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे आपण निधी दिलेला आहे त्या कामांवरती आमचं लक्ष सार्वजनिक बांधकाम खात्याचं आहे. पण आर्कॉलॉजी डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटचं जे काम आहे ते निकृष्ट आहे अशा तक्रारी खासदार साहेबांनी पण केल्या. मी उद्या त्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक माझ्या दालनात मंत्रालयामध्ये लावलेली आहे. कुठलंही निकृष्ट काम चालू दिलं जाणार नाही. त्यांना ताबडतोब स्थगिती दिली जाईल. पण त्याच कंपनीकडे क्षेत्र महाबळेश्वरचं काम देखील आहे. परत जो मॉल रोड आहे त्याचं काम देखील होतं. म्हणजे हे एकूण जे पुढची कामं आहेत किंवा दुसरी कामं आहेत त्याच्याबाबतचं काय होणार? मॉल रोडच्या बाबतीतली सुद्धा बैठक उद्या मी या ठिकाणी लावलेली आहे. महाबळेश्वरच्या साबणे रस्त्याला प्रादेशिक पर्यटन विभागातून निधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला होता. त्या कामाच्या सुद्धा तक्रारी. काल जेव्हा मी महाराष्ट्र फेस्टिवल महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाचा आढावा जिल्ह्यामध्ये घेतला तेव्हा ते लक्षात आलं की मॉल रोडचं काम चालू आहे. खड्डे बिड्डे पडलेले तर काम पूर्ण झालेलं नाही. उद्याच्या बैठकीमध्ये ते प्रादेशिक माझ्या विभागाचं काम आहे ते नगरपालिकेकडनं काढून आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे देतोय आणि उर्वरित निधी सुद्धा वर्ग करून ते काम PWDकडनं दर्जेदार केलं जाईल. ओके, थँक्यू. मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या दोघांचंही धन्यवाद व्यक्त करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं. मुळात प्रधानमंत्र्यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या देशाला एकही बेघर घराशिवाय राहिला नाही पाहिजे. सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला होता आणि तोच कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून चालू आहे. पण चालू वर्षी मला मनापासूनचा आनंद आहे. मी या राज्याचा ग्रामविकास मंत्री झालो. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री महोदयांनी केंद्राशी चर्चा करून ना भूतो न भविष्यती अशा प्रकारचं प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट महाराष्ट्राला निवडून दिलं की जे घरं गेल्या 12 वर्षात जेवढी घरं या महाराष्ट्रामध्ये झाली नाही तेवढी एकाच वर्षात करण्याचा संकल्प केला आणि 20 लाख घरांना मान्यता केंद्राकडून मिळवली. म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन. आता महाराष्ट्रामध्ये 20 लाख घरं 100 दिवसात मुख्यमंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये 100 दिवसात त्या घरांना मंजुऱ्या देऊन त्यातील किमान 1 हप्ता तरी त्या लाभार्थींच्या अकाउंटवर देण्यासंदर्भातला कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांनी ग्रामविकास खात्याला दिलेला आहे. ग्रामविकास खातं त्यावर खूप वेगानं काम करते.
आणि आजच मला सांगायला आनंद होतो की कालच आम्ही जिल्हानिहाय उद्दिष्ट पण आम्ही ठरवून दिलेलं आहे की जे उद्दिष्ट बघता मी आकडेवारी बघितली गेल्या 6 वर्षाची, तर 6 वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 14,200च्या आसपास घरकुलं झाली 6 वर्षामध्ये. आणि सांगायला आज आनंद होतो की चालू वर्षी एकाच वर्षामध्ये 45,400 च्या आसपास घरकुलांना मान्यता देण्याचा प्रोग्राम किंवा उद्दिष्ट या जिल्ह्याला आता मिळालेलं आहे. आणि त्यामुळे जे न होतो न भविष्य ते अशा प्रकारचं आहे की जे सातारा जिल्ह्याची सध्या सर्वे करून आम्ही जी आकडेवारी मिळवलेली आहे ती साधारण 52,000च्या आसपास आहे. आणि 52,000तली जवळजवळ 45,000च्या आसपास घरकुलांना आम्ही मान्यता देतोय, मंजुरी देतोय. त्यामुळं सातारा जिल्ह्यासाठी खूप आनंदाचा विषय आहे. आमचे जिल्हा परिषद आदरणीय CO मॅडम असतील किंवा त्यांच्यासोबत सगळेच अधिकारी असतील खूप वेगानं याच्यावर काम करत आहेत. आणि मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असतात 100 दिवसामध्ये या सगळ्या घरकुलांना मान्यता देऊन या किमान घरकुलाची कामं चालू व्हावी हा संकल्प आम्ही पूर्ण करतो. ओके, थँक्यू.